की एखादा कार्यक्रम स्टेजवरती सादर करायचा, तर अनेकदा ऑडिटोरियमच्या तारखा मिळत नाही, अनेकदा चांगल्या चांगले जे हॉल्स आहेत त्याच्या तारखा मिळत नाही. मग अशा वेळी कलाकारांकरता एक हक्काचं व्यासपीठ असावं अशी कन्सेप्ट तुझ्याही डोक्यात, अशी एक संकल्पना तुझीही होती. नेमकं त्याविषयी काय आम्हाला जाणून घ्यायचं? नाही, कसं आहे, ॲज यू राईट डिसाइड की आता बऱ्याच लोकांची कंपॅनिटी गडकरी नाणेकर पण पुरत नाही. कारण लोकांकडे एवढे कॉन्सेप्ट आहेत आणि बऱ्याच लोकांना कार्यक्रम करण्याची इच्छा पण कुठे करायचं. आणि कसं होतं, मंडे टू थर्सडे लोक येत नाही, कारण सगळे वर्किंग पीपल आहेत. तर शुक्रवार शनिवार सगळेच गेलेले असतात. ते मला सुद्धा ढाळेकरला शो करायचा, बापरे बाप रे बाप, शुक्रवार शनिवार नाही, सगळे पुढे पुढे महिने पुढे 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 जातात. म्हणजे मी असं ऐकलंय, आय एम नॉट सो शुअर, पण एक कळव्याला पालिका एक स्मॉल थिएटर चालू करते. जागाही बघितले, वर्ष जाईल त्याला, 2 वर्ष जातील. पण तिकडे एक छोटं मिनी थिएटर टाईप, मिनी थिएटर असं म्हणण्यामध्ये 200 लोकांची कपॅसिटी चालू होतंय तिकडे कळव्याला. आणि लेट मी क्रॉस द फिंगर, अपूर्वा प्रोडक्शन एक स्वतःचं हॉलचं असं बघतोय आम्ही. आता इट इज टू अर्ली टू से, पण मोस्टली नवीन वर्षी काहीतरी अपूर्वा प्रोडक्शन साधारण 250-300 लोकांचा चांगल्यापैकी हॉल अपूर्वा प्रोडक्शन करेल.